हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सद्गुरू समर्थ तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. आपण वचन घेण्या अगोदर एक क्षमा कशी असते आणि प्रभू येशू ख्रिस्त क्षमेतून आपल्याला किती फायदे देत असते, तर हे जे प्रश्न असतात ते आपल्याला सोडायचे पण असतात. तर एक जो पक्षघाती मनुष्य होता आणि पक्षघाती माणसाला ना प्रभू येशूने त्याच्याकडे आल्या असताना त्याला सांगितलं, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. तुझी जी बाज तुला उचलता येत नाही ते आज मी तुला उचलायला सांगतो, पण तुझ्या मनामध्ये दुसऱ्याविषयी राग आहे, नफरत आहे, तू क्षमा नाही कर, तू ती पहिली क्षमा कर, म्हणजे तू बरा होशील. तर वचन घेऊया. मत्ते 9 वचन 5. कारण तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे असं बोलणं किंवा उठून चाल हालेलुया. आता त्याच्यात दुसरं वचन घे. आता आपल्याला कोणत्या सोपा म्हणजे कोणतं सोपं आपल्याला उपयोगी येते? नाही 2. मग पहा म्हणजे खाटेवर पडलेला असलेला मनुष्य कोणा एका पक्षघाती माणसाला त्यांच्याकडे आणले, तेव्हा येशू बघा त्याच्यामध्ये जो विश्वास होता, त्याच्यामध्ये पापांची कबूल करण्याचे एक ध्येय होतं, पश्चाताप करून आपलं मन मोकळं करून बसलेला होता आणि त्याला येशूने मनातून ओळखलेलं होतं, समोरून नाही. आपण समोरून ओळखतो बरोबर, ही व्यक्ती कोण आहे, हा असं म्हणजे ती व्यक्ती कोण आहे ते सत्य त्याला आम्ही चेहऱ्याने बघून ओळखतो, पण त्याने तसं नाही बघितलं. आपल्यामध्ये जे मन असं आहे ना, दुष्टाईचं मन जास्त आहे आणि हे दुष्टाई मनाचे लोक जास्त असतात आणि ताबोटोब समोरच्या व्यक्तीला बघतानाच मनामध्ये काहीतरी दुसरेच विचार करते असतात, बरोबर की नाही. येशूने त्याला ओळखलेलं होतं. मन कसं स्वच्छ ठेवावं आणि मनाची तयारी कशी करावी, त्याचा विश्वास पाहिला. त्या पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला अरे धीर धर, तुझ्या पापांची क्षमा, त्यांच्या नाही तुझ्या. कोणाची? तिथे भरपूर दुसरे लोक होते की नाही. त्याचा विश्वास इतका सुंदर बसलेला होता देवावर आणि त्याचा विश्वास पाहिला येशूने. आता विश्वास कोणाचा पाहत नाही. विश्वास दिसतो का तुम्हाला? विश्वासघाती लोक सगळे दिसतील बरोबर, पण विश्वासीच लोक कमी दिसतात. पण प्रभू येशूने त्याचा विश्वास पाहिला. आता तुम्ही विश्वास कसा दिसणार? तो काय करत होता? त्याला आणलेला आहे ना, तो असा राहिलेला आहे. आजारी माणसाचा विश्वास बघू शकत नाही. दिसते विश्वास? नवरा बायको दोघं विश्वासाने जीवन जगायला लागते की नाही? दोघांचा विश्वास एकमेकावर असते तेव्हा त्या पायाघराचा चालतो व्यवस्थित. तसा प्रभू येशूने या पक्षघाती माणसाला एका विश्वासाच्या द्वारे त्याला पाहिलं आणि जसा विश्वास बघताच त्याला त्याने सांगितलं, तुझ्या आता पुढे सुरू करते तुम्हाला समजेल कसं आहे ते ना. मग पहा बघा, आता सासरी कोण कोण असतात घरामध्ये, पण सासू बरोबर आहे तसे हे शास्त्री लोक होते. आपल्या घरात सासरे सासू कधी ना कधी कटाकट करतात की नाही. प्रार्थनेला जायचं असेल तरी मग ते 10-35 पासून ते दिलेलं होतं. तर ते कित्येक शास्त्री होते तसे. आता हे आपल्या घरात सासरे आहेत, शास्त्री लोक अद्यापर्यंत आहेत
प्रार्थनेमध्ये जाण्यासाठी अडथळे करण्यासाठी. बरोबर. आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण करतो. काय मनात? तो प्रेषित 1:24 सर्वांचा हृदय जाणणारा परमेश्वर होता. आता तुमच्या मनात काय आहे तर मला माहिती आहे, तर मी बोलेल, मला समजेल. मी सांगणार नाही तू असे कशाला बोलते की तू असं कशाला बोलतो. नाही नाही नाही, मनातल्या गोष्टी ते बरोबर समजते, कारण तो एकच आत्मा असतो, पवित्र आत्मा. आणि जिथे दुष्ट आत्मा कार्य करत असेल तेव्हा तो दुष्ट आत्म्याला जागवत नाही. मग तसं प्रभू येशूने त्याच्या मनातल्या गोष्टी ओळखल्या. बरोबर. कारण तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे असं बोलणं किंवा उठून चाल असं बोलणं याच्यात कोणतं सोपं आहे? बोला. काय? उठून चालणं का पापांची क्षमा होणं? कोणतं सोपं आहे मला सांगा? कोणतं सोपं नाही आपल्याकडे? हालेलुया. तुम्ही पत्तानं सांगणार, त्याचे विरोधच निंदा नाही घेणार. बरोबर की नाही? कुरकुरे आहेत की नाही? हालेलुया. कुरकुरे आहेत की नाही? भरपूर कुरकुरे आहेत. खाली असं तर ते आपल्या मनात नसावं. ते शास्त्री पुरुष असतात. तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर बघा पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. काय? योहान 20:23 अधिकार येशूने आपल्या शिष्यांना पण दिलेला आहे. जसा प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार होता तोच अधिकार येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिला, कारण शिष्यांच्या आतमध्ये येशू ख्रिस्त होता म्हणून तो अधिकार नाही. तुमच्यामध्ये किती लोक असे आहेत मरेल दाबायचं नाही, क्षमा करणार नाही. कसे बघतात ते? गोड स्वभाव माणसामध्ये जास्त आहे म्हणून डायबिटीस लवकर होतो. सगळे हसण्यात हुशार आहे. हालेलुया. अरे बोलणं ते बोलू दे. एका रस्त्यात जात असताना दगडाचा पायाला ठोकला, नखूनच तुटून गेला. त्या दगडाला काय सांगतात? त्या दगडाला काय सांगतात मला सांगा? तुला उचलून आपलीला आता मिळतात. तो पहिला लागता साठ मारतो कोणाला? आई. आई का बोलतात की नाही? मोठे झाले का आईला विसरताना बाबाला विसरतात. मग पडते घाई. बरोबर. असं आहे ते. आमच्या प्रत्येकांना क्षमेचं गीत. जन्म देणाऱ्या आई बापाला विसरतात. स्वतःमध्ये 27:10 मध्ये ते दिलेलंच आहे. आई बाप पण मुलांना विसरतात, पण परमेश्वर कधी विसरत नाही. जिंदगीमध्ये दुःख तर सगळ्यांना येतात आणि दुःखाने सुरुवात होते जिंदगी चालवायची. ज्या माणसाला जतपर्यंत दुःख नाही आहे ना, सुख आहे, सगळं जाहीर मिळते ना, त्याला आई बापाची कधी पण आठवण नसते. पण आई बापाने एकदा देणं बंद केलं, फुगा सुरू झाला, त्याला बघून बोलतात इंग्लिशमध्ये. समजत नाही.
पूर्वी काळामध्ये मी मातृपितृ दिन लोक करायचे, तशा पद्धतीने मी सगळ्यांना त्या दिवशी क्षमा मागायला सांगायचं. आई बाबा बरोबर, सासू सासऱ्याबरोबर, बरोबर, एकमेकांना क्षमा करा. मत्ती 6:14-15 वचन असतं, तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आज आपल्यामध्ये क्षमा आहे का? परकी व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये क्षमा होत नाही. अनेक लोकांना बघितले, परकी व्यक्ती आपल्या भविष्यात कार्य करायला लागला, मित्र असो, मैत्रीण असो, हिरो असो, हिरोईन असो, कोणती व्यक्ती आपल्या शरीरामध्ये जेव्हा प्रवास करायला सुरुवात होते तेव्हा कोणच व्यक्ती की कुठला वस्तू बघा, एखादी वस्तूही बघा, त्याच्यात क्षमा होत नाही. मी एक शिक्षण नेहमी शिकवतो, वस्तू बाजूला ठेव आणि ख्रिस्ताचं शिक्षण जोडीला ठेव. तर मग 28-20 वचन तुम्हाला आज्ञा माहिती पडेल. जीवनामध्ये पहिल्यांदा शिकायचं दुःख. अरे दुःख नाही तर मार्ग नाही. पहिलं दुःख सहन करायला शिक, सुख सहन करायला शिकता येते. आपली मर्जी कधी बघून चालू नका. आता आमच्या तिकडे भाऊजी आलेले आहेत मोठे, मी छोटा होता, माझ्या पायाला लागलेला, तेव्हा मी काही असलं तर बाईला भेटायचं ना सांगायचं असं. तर भाऊजीने मला एक सुंदर सल्ला दिला. कोणता सल्ला दिला? आपल्याकडे 200 रुपये तरी उचलून ठेवायचे, कारण आम्ही इकडे आहे, तू येता, तुला कोण देणार? आता तू एवढ्या लांब येणार ना, तुला जिथे गरज असेल तेव्हा कमीत कमी 200 रुपये. तो सल्ला मी सांभाळीला, आजपर्यंत त्या सल्ल्यात मी जीवन जगतो. त्या टायमाला मी जर कधी उलटा पालटा काय केलं असतं तर आपण आजच्या काळामध्ये लोकांना चांगला सल्ला दिला तो उलटा पालटा. आदरिया समज देते, कोणतरी शिकवते ना तेव्हा आपल्याला ती समज येते. मला कोणीतरी सल्ले दिलेले आहेत, मी सांभाळेल. आता आमच्या लक्ष्मणला वहिनी आहे, ती सुद्धा आम्ही रात्रीचे पिक्चर बघायला जायचे, म्हणजे आमच्या घरातलेच लोक, पोरं. तर तिला घरातल्याच व्यक्तीने सांगितलं, दादाला, आमच्या वहिनीला, की पोरा रातचे पिक्चर बघायचं काम आपलं नाही. बस मला कोणी सांगितलं ना, मी उलट बोलत नाही. कोणतरी मला चांगलं सांगते म्हणून मी ऐकत राहिलो, आज या जागेत आहे. कारण विश्वास पण पाहिजे आणि क्रिया पण पाहिजे. कोण तुम्हाला समज देते? आपल्यापेक्षा मोठे लोक ते आहेत, त्यांना जास्त आपल्यापेक्षा माहिती असते. पण मी ते सहन केलं, ऐकलं की हे बरोबर नाही. आज मी तुम्हाला सत्य सांगतो, जो आज्ञा पाळतो तो भविष्यात खूप पुढे वर जातो, आणि जो आज्ञा मोडतो ना तो भविष्यात जिंदगीभर खाली पडतो. मी माझ्या स्वरातलं सांग, मित्र आम्ही दोघे लहानपणापासून रात्रीचे पिक्चर बघायला, व्हिडिओ पिक्चर दाखवायचे, पिक्चर बघायला शोध. आम्ही 3-4 मित्र होते, पिक्चर बघत होते. त्याच्यातलं एक केला देवाच्या घरी एक आहे. पण तर आम्ही याला 70 रुपये मिळायचे. सायकलीवर बसायचं, टीव्ही घ्यायचा आणि व्हिडिओ घेऊन पिक्चर लावायला. तेव्हा गावागावात पहिले पिक्चर ठेवायचे, कुठे पिक्चर करायचे. त्यावेळेला पिक्चर बघण्यासाठी रात्री शो मान सन्मान मिळत होता. अरे आता तुम्हाला मी सांगतो काय आहे ते सोडलं. म्हणून रात्री जायचं बंद केलं. थोडी भांडणं व्हायला लागली, मुश्किल तर व्हायला लागली, बाजूला झालं. मनात राग नाही कोणाशी ठेवलं, कधी मनात धरून ठेवलं. पण आज माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो, आज येशू ख्रिस्ताच्या कृपेत आज आपल्याकडे एवढं मोठं काय
काय आपल्याकडे पिक्चर दाखवण्यासाठी काय थिएटरात काय असते, मोठा पडदा असते बरोबर, आणि प्रोजेक्टर असते ना पिक्चर दाखवायला, ते देवाने दिलं. आज किती टीव्या, आज येशू ख्रिस्ताचं पिक्चर म्हणजे जे जेजसच्या नावाने बायबलमधून काही पिक्चर काढले दिले त्या पवित्र शास्त्राद्वारे, तर ती आज देव माझ्याद्वारे त्या लोकांना बघण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी आज कितीतरी टीव्ही बीव्ही देवाने दिलेले आहे. एक पाप सोडतो तर 1000 प्रकारे आशीर्वाद पाठीशी येते. अनुवाद मध्ये 28:1-14 वचन दिले नाही. सारा आशीर्वाद आज्ञा पाळणाऱ्या पाठीमागे धावत असतो. आज जे देवाने इकडे एवढं दिलेलं आहे तर मी विचार करू शकत नाही. जेव्हा तुम्ही एक पाप सोडतो तर तुमची भविष्य जोडलं जातं. आज काय कमी आहे इकडे? त्या टायमाला मला स्वतःला खायला मिळत नाही, तो त्यागमय जीवन बघितलं, आणि आज देवाने इतकं दिलंय, इतकं दिलेलं आहे ते मी खात नाही. हालेलुया. लोकांना सांगतो तुम्ही आता खायला द्या. हालेलुया. वडिलांची शिस्त पण आम्हाला भरपूर चांगली मिळाली, म्हणून आम्ही खूप चांगल्या वातावरणामध्ये राहिले गेले. हालेलुया. कधी कधी आपल्याला शिस्त मिळाली ना तर कधी कधी आपल्याला राग निर्माण होतो. मला कळते ना, मला शिकू नको. हालेलुया. काही लोक आता दुकान आहे तिकडे जातो, सुवार्ता सांगत बसतो, तेव्हा ते लोक सांगतात, तू लहान असताना मी तुझ्याकडे यायची तेव्हा तू आम्हाला केवढं चांगलं चांगलं सांग. त्यांच्या डोक्यात आल्या पाहिजे मी पापी ना तर तुला नाही करून देणार. 50 किलो वजन बोलू शकते पण डोक्यावर ठेवू शकते का? डोक्यावर ठेवू शकते नाही. 50 किलो बोलू शकते, 100 किलो बोलू शकते, 1000 किलो बोलू शकते, पण डोक्यावर ठेवणारे कॅपॅसिटी जे आहे ते ठेवून बघ. आज आम्ही या जगाच्या अनेक लोकांविषयी डोक्यावर वजन एवढं ठेवलेलं आहे, तिची निंदा, तिची निंदा, त्यांचं असं झाले, त्याचं तसं झालेलं आहे. हे वजन परवडत नाही माणसाला, म्हणून माणसं आजारी आहेत. माणसं टेन्शन मध्ये आहे. कोणता माणूस एखादी बसताना असाच असतो, कारण ते एकदम मोबाईलची प्रॅक्टिस झाली. हॅलो बोला, हालेलुया नाही बोलणार. हा बोल बोल. प्रॅक्टिकल जाम भारी आली. सायलेन्स, मोबाईल पण सायलेन्स. मिस कॉल आलेला रे कधीपासून, एवढं फोन केले नाही. ते गरीब माणसात ना, हा शैतान आहे, बिघडवण्यासाठी आहे. माणसाचं बिघडणं, आता माणसाने बिघडून बिघडून माणूस थकला. आता मोबाईल आहे माणसाला बिघडवण्यासाठी. समाधान आहे, गरज आहे, काम आहे, तेवढंच करू. ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या जर आपण करत आहे तर आपल्या स्वतःला त्रास होणारच. जेवढा सहन करेल तेवढं त्याच्यातून आशीर्वाद मिळेल. हालेलुया. अरे मी जेव्हा बापाच्या आज्ञा पाळत नव्हता, पळायचा, लपायचा, पेंड्यामधून अंडी काढायचा, विकायचा 50 पैसे, पोट भरून काहीतरी खायचं जीवाला, भुकेला पोटे. मी गरिबांची भूक बघतोय, मला कळते मला खूप काय करायचं आहे. काल मी एका दुकानात गेलो, तिथून अंडी घेतली आणि मी घेऊन आलो.
हालेलुया. तर पवित्र आत्मा मला शिकवून दिली. आता आपण कधी कधी जेवणाला अंडी पण देतात खायला घरी, बरोबर. त्या टायमाला मजबुरीने ते अंडी मिळायची, कुठे त्याने घ्यायचं ना खायचं द्यायचं. एक पाप सोडल्यावर केवढा मोठा परिणाम चांगला होतो हे मी बघतो. म्हणून मी लोकांना सांगतो, क्षमा पहिलं कर. पाप मनात धरून ठेवू नकोस, चोरी करू नकोस. 10 आज्ञा मोशेला दिल्या त्या पहिलं सांभाळायचं. जे आहे त्यात समाधान हो, सगळं तुला मिळणार आहे. हे तुझ्यासाठीच बनवले देवाने आपल्यासाठीच बनवलेले. आपण अद्यापपर्यंत आपण देवाने दिलेलं घेतलेलं नाही, फक्त सैतानाने दिलेलं तेच घेतलेलं आहे. सगळं मोहाचं. पैशाकरता खोटं बोलायला लागते की नाही? बोंबलाला लिस्टिक लावायला लागते की नाही? कशाला? तो पैसा पाहिजे म्हणून करायला लागते की नाही? हुशार का बोलतो. ब्युटी पार्लर मध्ये नेऊन सोडा ते ना, मग बरोबर. हालेलुया. मला वाटलं आपल्या घरांना एक पार्लर काढायला लागेल, बोंबलासाठी लिस्टिक. कधी कधी संगीताच्या घरी मी बघते, म्हणजे साक्षी आहे. हालेलुया. परिस्थिती अशी आहे, कलर गया पैसा वापस. हालेलुया. मनुष्य अनेक लोकांचं आचार विचारतच नाही. हा माणसा भाव आहे तो. काय माहितीये का? देवावर आमचा विश्वास नाही. तिचं सांगत नाही, सर्व मानव करते. मासलीवाळे बरेच लोकांची ती सिस्टम आहे की नाही? कारण लोकांना फसवून फायदे होत नाही. हालेलुया. जेव्हा मी छोटा होता ना, असे 18-20 वर्षाच्या आसपास, मला लहानपणापासून सवय आहे मासळी आणायला. माझ्या बाजारातलं मला दुकानावर पाठवायला माझी आई बाबतीच पडत. मीच संसार करायचा. भाजी पाला असतं काय. मी बोलला नाही, एक दिवस बसमध्ये विरा रोड पहिल्यांदाच गेला. कोंबडीची पिल्लं 2 घेऊन यायला सांगितलं, आणली. तर मी कॉर्नरलाच बसायचा. तर घरी आणला आणि मी काय सांगितलं, कोंबडीची पिसं म्हणजे ते त्याचे पंख पिसं आहेत ना, ती सगळी वाऱ्याने उलटी फिरली. आता मला काय माहिती, मी छोटा तेव्हा, असे 14, 12, 13 वर्षाचं. तर वाऱ्याने सगळी केस उलटी, आपले माझे केस उडायचे ना. तर मला वाटते त्या पिण्याची पण झाली. तर बाबा सांगते ही अशी असतात. हा बरं आहे, मग मला काय माहिती. ते जोडी दिली, ती जोडी घेऊन यायला असेल, मी जोडी आणली. हालेलुया. आणि कॉर्नरला बसला म्हणून वाऱ्याने फिरवले. तर कधी कधी हा प्रश्न असतो. आता त्याची जातच तशी आहे, तर मी तुला, मला काय माहिती. हालेलुया. शिकल्याशिवाय माहिती होत नाही. सगळे मला हसायला लागले, मी गपचूपच नाही. आता पण असतात अशी माणसं आहेत की नाही. हालेलुया. तर एक दिवस मी आरणा नाक्यावर गेलो. काही मासली विकणारे होते. ती मला पापलेट दाखवली ना, ते तिकडे गावलामध्ये जे आहे ना, तिथून पाणी काढून दाखवायचे, सफेद पाणी हो बघ. पण मला देवाची बुद्धी अशी मिळालेली होती की ती त्याचा बॉडी जी आहे ती मी चेक करतो, नरम आहे का ती कडक आहे. कडक असली तर ती ताजी आहे, नरम असली तर तिचे 12 वाजले. तर ती मला लिपस्टिक दाखवते त्याला लावलेली. अरे हा. तर मी सांगितलं मला हे नाही बघायचं, मला जे खायचंय तेच बघायचं आहे. मग ते आवाज बंद झाला. अरे हा. असे लोक आहेत. अरे हा. फसवून धंद्याला फायदा होत नाही, ते चोरीचं होते. खोटं बोलून व्यवसाय करायचा असं नाही. माझ्या दुकान पण आहे, त्या दुकानामध्ये मी पण त्या व्यवसाय पोटा करू शकत नाही. याची एवढी आहे ना, त्याच्यापेक्षा 1 रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये कमी पण. लोक 10 वर्ष अगोदरचा विचार करतो, तो आजचा विचार केला तर तसं होत नाही. ती शिक्षण आहे. हालेलुया.
कधी कधी आपल्याला कळत नाही. मी लहानपणापासून संसार केलेला आहे. मला माहिती आहे, मी दूध विकायचं ना, तर 4 आणे खायला भूक लागायची, तर बाबा कसं दुधात पूर्ण प्युअर द्यायचा, नुसता 1 थेंब टाकायचा, त्यांची रीतीप्रमाणे काहीतरी होतं. पण नाही, आता आपल्या इकडे ते गाया होत्या एवढ्या, तर दूध पिलं पण नाही जास्त, म्हणजे कधीच एखादी पिलं अशी काही आठवण पण नाही, पण काहीतरी थोडा चहा पिऊन दिलं. पण शक्यता मी ते खाल्लं नाही. तर देवाने मला केवढं दिलं माझ्या इमानदारीसाठी, विश्वासासाठी. आज केवढा 14 गाया होत्या, ते दान धर्म केल्या, दिल्या दानामध्ये. तर हरदिया, कारण तो व्यवहार खोटा करायचा. मजबुरीची वेळ दिवस होते, अलग होते. तो शैतान होता मजबूर, म्हणजे मोह होता, त्यामुळे ती पापच झाली. पण त्यानंतर या स्वर्गीय बापाने हे जे शिकवण दिलं ते, तर आज हे परमेश्वराने दिलेलं जे व्यावसायिक धंदा काय आहे ते त्याच्या गौरवासाठी आहे. ते मी लोकांना हेच दाखवतो की सत्य असलं ना तर तुम्ही खूप पुढे जातील, आणि खोटं असलं तर खूप खाली जातील, उतरणार. मी एकच शिकवतो लोकांना, तुला जर देवाने निवडले, बरं इकडे झाडू मारायचं काम करत असेल ना, तू पहिलं कर, ते सोडू नकोस. तुला देवाने निवडलेलं कोणत्या कामासाठी हे काम तुला करायला दिले ते कर तू, कारण हे तुला देवाने निवडले, मी नाही निवडले. आता ह्याच्यातूनच तू हळूहळू पुढे जाशील. पैसा नाही बघायचा, वस्तू नाही बघायचं, देव तुम्हाला बघेल. आज तुम्ही स्वतः इकडे आहे आणि प्रार्थना संघामध्ये कुठलं काम करायचं, काय करायचं असेल तर पहिला पैसा गोळा करतात, काढतात, एकेकाकडून पैसे घेतात आणि काहीही करू शकतात, बरोबर ना. पण माझ्या बाबतीत तुम्ही स्वतः विचार करा, सर्वे करा, कोणाकडे अपेक्षा करतो का नाही. तरी मी करून दाखवतोय की नाही, कारण मला जे पवित्र आत्म्याने शिकवलेलं आहे आणि पवित्र आत्मा मला काय सांगते मी तेच करणार. तुम्ही मला सांगा ते काय, तुमचा पैसा मला सुख नाही देऊ शकत, बरोबर. माझी प्रार्थना तुम्हाला सुख देईल, माझं ज्ञान तुम्हाला मार्गदर्शक करेल, माझ्या ज्ञानाने तुमची प्रगती करेल, कारण ते परमेश्वराचं ज्ञान मला दिलेलं आहे, तेच ज्ञान मी तुम्हाला देईल. एक शिक्षण आहे. म्हणून मनात कोणाविषयी राग, नफरत, द्वेष ठेवा. हालेलुया. 2 Corinthians 12:21 बऱ्यानीची वाईटानं नकाची. जेवढं तुझ्याने चांगलं करून लोकांमध्ये प्रीती, दया, शांती निर्माण करत असेल ते कर. देवाच्या योजना आपल्या बाबतीत माहितीच नाही. इर्मिया 29:11 देवाची इच्छा, देवाच्या योजना काय माहिती नाही. म्हणून मग ते 6:9 हीच प्रार्थना शिकवली की देवाच्या इच्छेने भविष्य चालव, एक दिवस मोठं नाव तुला मिळेल, सन्मान मिळेल. पाप लपू नको, पाप आहे कबूल कर, सोड. भांडण तुझ्याशी माझ्याशी झाले, आपल्या दोघांमध्ये तिसऱ्यांना सांगायला जाऊ नका, आपल्या दोघांच्या काहीतरी चुका झाल्या, बस. भांडण झालं, नफरत झालं, द्वेष झालं, ताबडतोब आपल्या दोघांना पटते का. मग तू देवाकडे क्षमा, मी पण देवाकडे, जेव्हा मी चुकलो मला क्षमा कर. मनात धरायचं नाही, मनात राग नाही, नफरत नाही, द्वेष नाही, हेवा नाही. माझं एक शिस्त आहे, तुला माझ्याविषयी मनात राग आहे, नाही बोलायचं तर नका बोलू, पण भांडण नका करू, मग आपल्या जागेवर आपण सेफ राहील. हे शिक्षण हवं आहे. माणसाला खायला नसेल ना तरी चालेल, एक प्रेम असे एक चीज आहे ना, भविष्य समाधान आणि शांती तयार करतो. हे पैसा, हे नफरत, हे द्वेष, हे हेवा, भविष्य समाधान आहे. सांगायला पुष्कळ आहे, पण तेवढे कंट्रोल पाहिजे. मी ज्या दुःखातून निघून आला आजपर्यंत, इथपर्यंत पोचला ना. आता ह्या स्वर्गीय बापाने मला अशा ठिकाणी पोचवायला लावले नाही की त्याचं राज्य मला मिळालं ना. मी त्याच्या राज्यासाठी धावत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जिंदगीमध्ये मोहासाठी धावू नका. देव देईल ते असं देईल ते तुमच्या छपणार. मग तेव्हा आकाश कपाटे असे उघडत जातील की तुम्ही देवाला पण विसरते. म्हणून
प्रभू येशूने बघा 5,000पेक्षा जास्त लोकांना खायला दिलं तरी विसरले. स्वर्गातून मन्ना खाल्लेले ते लोक पण विसरले. माणसं विसरणार आहे. आदामापासूनची आम्ही त्या वंशातले लोक असतील तर विसरतात, आणि जर प्रभू येशूच्या वंशातले लोक असतील तर विसरणार नाही. तर देवाच्या मागे लागते. भडकवणारे भरपूर लोक येतात की नाही येतात? मग तुम्ही भडकवणाऱ्या व्यक्तीवर तुमचा विश्वास ठेवायचा का जो आपल्याला शिकवण देतो, मार्गदर्शन करतो, ज्ञान देतो, चांगल्या गोष्टीचा अनुभव शिकवतो त्याकडे लक्ष द्या. मी चांगल्या व्यक्तीकडे लक्ष दिलं तेव्हा मी चांगला बनला न. जर मी त्या टायमाला ऐकलं नसतं तर आज या जागेवर नसतं. काय झालं असतं त्या पत्ता नाही. पण देवाने मला एवढं उंच नाव दिलं, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव दिलं. लोक नाव खराब करतात. येशूला जसं नाव मिळालं तसं मला सुद्धा प्रभूने नाव दिलं. माझ्या तोंडात तुम्हाला एकच शब्द नाही. जिंदगी पुढे चालायचं असेल ते वर बघून चाल, खाली बघून चालू नका, माणसं बघून चालू नका, देवाला बघून चाल. तुझ्या हातात सर्व काय मिळेल. आणि जर तुझ्या हातामध्ये प्रभू येशू जोडीला नसेल तर तुझे हात खालीच राहतील. जिंदगीमध्ये ते हात तुझ्या जीवनामध्ये उपयोगी असतात. आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला बनायचं आहे, आपल्याला घडायचं आहे ना. आपल्याला जिंदगीमध्ये पुढे प्रवास चांगला करायचा आहे. प्रत्येक माणसाला शैतानाने घेरलेला आहे. त्यामुळे कोणता माणूस चांगला दिसतच नाही. सुंदरताने चांगलं दिसेल, तब्येतीने चांगलं दिसेल, पण आत्म्याने कोणता मनुष्य चांगला दिसेल. म्हणून पहिलं क्षमा करायचं, पापांची कबुली करायचं, पापात बसले त्याच्यातून उठायचं आणि पवित्र कार्यासाठी धाव मारायचं. आता मत्ते 9:9 मध्ये त्याच्या नाकावर कर वसूल करणारा होता. येशूने त्याला हाक मारली. मी नाही यायचा असा बोलला का तो? हा, तो निघाला का नाही त्याच्यामध्ये? तू सांगेल मी आता एवढा पैसा टाकून जातो, काय करू? पैसा महत्व नाही, सन्मान महत्व. चांगलं करा, चांगलं होईल. वाईट करा, वाईटच. तुम्ही चांगल्यामध्ये आहे ना. आता तुम्हाला जर बघायचं असेल ना, तुम्ही माझ्या बरोबर राहा. हळूहळू तुम्हाला ना शैतान येणार का ना, जगाचे सगळे मोह दाखवेल, त्याच्यात तुम्हाला फिरवेल. संपलं का तुम्ही फसले. आदामाच्या वंशातलेच आहे. हे सगळं धन, पैसा, संपत्ती जी आहे ना, हे बाजूला टाका आणि पहिला प्रभू येशूला स्वीकार करा. भविष्य समजेल, जिंदगी समजेल. जो सर्वस्वाचा त्याग करत नाही तो शिष्य होत नाही. मला ख्रिस्त पाहिजे आणि ख्रिस्ताचा जर अनुभव आपल्या जीवनामध्ये एक मिळाला तर जिंदगी बदललीच आहे. कधी पण दुसऱ्यांना खड्डा खोदू नका, कधी पण कोणाचे वाईट योजू नका. कधी तुझं वाईट होईल माहिती नाही. राग मनात धरू नका. ABC करा 4:26 मध्ये. रागावा पाप करू नका, कारण त्यात सैतानाला तुम्ही संधी देऊ नका. नुकसान आपलं होते. प्रेमाने जिंका, सहनशीलने जिंका. परमेश्वर भरपूर मोठ्या प्रमाणात. गलिती करा 5:22-23 मध्ये परमेश्वराने दिलेलं आहे आणि 15 पासून दिलेलं आहे. तर 21 होते. सैतानाची 15 कृती आहे आणि परमेश्वराची फक्त 9च आहे. या 9 मधून माणसाचं एवढं जीवन प्रगती करते की विचार करू शकतो. देवाने मला सर्वात श्रेष्ठ एक आकडा दिलाय, 9965. जन्म असा दिलेला आहे. 9 आकड्याने मला मजबूतीची
पाया केला. 9चा पाडा 9 एकेस 9, बरोबर, शेवटपर्यंत. जो जिंदगीचा आकडा आपल्या भविष्यामध्ये आहे, उलटा केला तर 9, बरोबर, मराठी असं केला तर 6. आपल्या प्रत्येकाला इंग्लिश मराठीचा अर्थ समजला, प्रभूचा अर्थ समजला पाहिजे, जागतिक ज्ञानापेक्षा आध्यात्मिक ज्ञानाचा अर्थ समजला पाहिजे. भविष्य आज मला प्रभूने दिलेलं सुंदर एवढं ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानाचा तुम्ही भरपूर अनुभव घेतलेला आहे. परमेश्वराने ज्ञानाने सगळं बनवलं. सैतानाकडे ज्ञान नव्हतं, तेव्हा त्या आदामाकडून त्यांनी ज्ञान घेतलं, एवीकडून ज्ञान घेतलं आणि तो राजा बनला. न तो मानवाला फसवायला लागला. त्याचं ज्ञान सगळं खोट्याचं. म्हणून मनुष्य जेवढा खोटं बोलतो तो शैतानाचा होतो आणि जेवढा सत्य बोलतो तो परमेश्वराचा. हालेलुया. टाईम नाही बऱ्याच काही गोष्टी, तर पवित्र शास्त्राकडे जास्त लक्ष द्या. भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्गदर्शन. तर आपण 41 प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वरा, सुद्धा दिवसाबद्दल तुझा आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, सर्व मंत्र आशीर्वाद. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. सर्वांना पापांची प्रभू क्षमा करावी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.